SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमचा सब्जेक्ट इंग्लिशचा क्वेश्चन पेपर बोर्ड क्वेश्चन पेपर विथ आन्सर घेऊन आले आहे. यामध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला परीक्षेला काय येतं, नेमका पेपर कसा येणार आहे हे सांगितले आहे आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी पहा, जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट पेपरला सुरुवात करते. पेपरचे पेजेस पाहिले तर 23 पेजेसचा हा पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा पेपर अतिशय पटपट लिहायचा आहे. 10th स्टँडर्डच्या अतिशय उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अतिशय उपयोगी अशा व्हिडिओ मी टाकत राहणार आहे आणि टाकलेल्या आहेत. त्या सगळ्या पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता पहा, सेक्शन 1 मध्ये लँग्वेज स्टडी या ठिकाणी पहा, A1 डू ॲज डायरेक्टेड एनी 4. पिक आउट द इन्फिनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. एव्हरी चाइल्ड इज फ्री टू ग्रो. यामध्ये आन्सर आहे टू ग्रो. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. सेकंड, राईट द को लोकेशन्स फॉर द फॉलोइंग. तिकीट, तिकीटच्या पुढे तुम्ही लिहायचं आहे ऑफिस आणि ड्रिझल त्याच्या आधी तुम्ही लिहायचं आहे लाईट. थर्ड नंबरचा क्वेश्चन तुम्हाला येतो, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे योग्य विरामचिन्हांचा वापर करून आन्सर लिहायचा आहे. आता पहा, डॉक्टर कलाम सॅट कंटेम्प्टली डीपली. डॉक्टर DR कॅपिटल काढला आहे डॉक्टरचा, पुढे फुलस्टॉप दिला आहे. डॉक्टर लिहिण्याची एक पद्धत आहे, ती तुम्ही चुकू द्यायची नाही. कलाम हे नेम असल्यामुळं K कॅपिटल काढला आहे. सॅटच्या पुढे कॉमा काढला आहे. कंटेम्प्लेटिंग डीपली लास्टला तुम्ही फुलस्टॉप द्यायचा आहे. फोर्थ, राईट एनी 2 प्रेझेंट पार्टिसिपल्स इन विच द लास्ट लेटर इज डबल. प्रेझेंट पार्टिसिपल लिहायचं आहे. आता तुम्ही हे करूनच जायचे आहेत. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, डबलवाले आहेत ते. डबल म्हणजे काय, SITTING. जिथे डबल असा वर्ड येतो, लेटर येतं, सॉरी, SITT. डबल टी हे लेटर आलं आहे. इथे SWIMMING, डबल M हे लेटर डबल आलं आहे. म्हणजे M लेटर डबल आलं आहे, इथे T लेटर डबल आलं आहे. अशा प्रकारचे वर्ड्स तुम्ही घरूनच करून जायचं आहे. 5th नंबरचा क्वेश्चन, फाइंड आउट एनी 2 हायडन वर्ड्स ऑफ मिनिमम 4 लेटर्स फ्रॉम द गिवन वर्ड. आता इथे एक वर्ड दिला आहे बघा, त्याच्यापासून तुम्ही बनवून असे मिनिंगफुल असे वर्ड लिहायचे आहेत. इथे रेटेड आणि रिवर्ट असे 2 लिहिले आहेत. 1 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे कमीत कमी तुम्ही 2 लिहायचे आहेत. 3 लिहू शकता, 4 लिहू शकता. फक्त याच्यामध्ये मिनिमम 4 लेटर्स आले पाहिजे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर पहा, A2 क्वेश्चन आहे, डू ॲज डायरेक्टेड एनी 2. यामध्ये एनी 2 करायचे. 2 मार्कांचा प्रश्न आहे. फर्स्ट, आयडेंटिफाय द वर्ब इन द गिवन सेंटेन्स अँड स्टेट वेदर इट्स फिनाईट ऑर नन फिनाईट. ही गेव द रिवॉर्ड टू नन. यामध्ये बघा, तुम्ही आयडेंटिफाय करायचं होतं वर्ब, त्यामुळे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचा आणि तो जो वर्ड आहे ते जे वर्ब आहे ते फिनाईट आहे का नन फिनाईट आहे ते तुम्ही लिहायचं आहे. ही गेव द रिवॉर्ड टू नन, यामध्ये गेव हा शब्द वर्ब आहे आणि गेव हा जो आहे तो इट इज फिनाईट असं तुम्ही आन्सर लिहायचं आहे. तेव्हा तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. फक्त वर्ब लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. सेकंड क्वेश्चन, मेक 2 मिनिंगफुल सेंटेन्सेस टू ब्रिंग आउट द डिफरन्स बिटवीन द गिवन 2 होमोफोन्स. आता बघा, या ठिकाणी 2 होमोफोन्स दिले आहेत, म्हणजे वेअर आणि वेअर दोन्हीचे जे उच्चार आहे ते एकच आहे, पण दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. बघा, वेअर याचा अर्थ आहे तो वस्तू आहे आणि विअर याचा अर्थ एखादा कपडा आपण घालणे असा आहे. त्यामुळे दोन्ही शब्दांचे तुम्ही काय करायचे आहेत, एक एक सेंटेन्स बनवून लिहायचे आहेत, जसे मी खाली आत्ता बनवून दाखवले आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, वेअर द सिल्वर वेअर केप्ट ऑन द किंग्स टेबल वॉज एक्झॅक्युसाईट. आणि सेकंड नंबरचं, विअर द लिटिल गर्ल वॉन्टेड टू विअर अ पिंक फ्रीली ड्रेस. दोन्ही अर्थाचे आपण या ठिकाणी वाक्य लिहिले आहेत. अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहायचे आहेत. आता या ठिकाणी पहा, बी डू ॲज डायरेक्टेड एनी 1. यूज द गिवन 2 वर्ड्स इंटू 1 मिनिंगफुल सेंटेन्स. बघा, या ठिकाणी रेस्ट आणि रुटीन. रेस्ट म्हणजे काय, विश्रांती करणे.
रुटीन म्हणजे काय, तुमची दिनचर्या, रोजचं तुमची दिनचर्या. 2 शब्द दिले आहेत आणि हे दोन्ही वर्ड्स वापरून तुम्ही एक मिनिंगफुल सेंटेन्स तुम्ही तयार करायचा आहे. इथे पहा, आफ्टर माय रुटीन वर्क आय टेक आउट सम टाईम फॉर सम रेस्ट, असं या ठिकाणी आपण एक सेंटेन्स तयार केला आहे मिनिंगफुल. सेकंड, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू अ कंपाऊंड सेंटेन्स. तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स बनवायला येईल. पहा, आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू कंपाऊंड सेंटेन्स. तुम्ही लिहिणार, आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी, फुल स्टॉप. अशा प्रकारे तुमचं सेक्शन 2 चालू झालं आहे. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमधले पॅसेज. हे तुम्ही नवीन पेजवर कितीही जागा उरली तरी सेक्शन 2 हा तुम्ही नवीन पेजवर स्टार्ट करायचा. यामध्ये रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर येणार आहे. क्वेश्चन 2A मध्ये रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कचा क्वेश्चन आहे. पहा, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली जाते. नेम द फॉलोइंग विथ रेफरन्स टू द पॅसेज. ॲक्टिव्हिटी आहे आणि नेम आहे या ठिकाणी. द कंपनी स्टार्टेड बाय द नरेटर अँड वोज. हे जे पॅसेज असतात ते अतिशय सोपे पॅसेज असतात. पहा, द कंपनी स्टार्टेड बाय द नरेटर अँड वोज. पॅसेजमध्ये हे आन्सर लगेच सापडणार आहे, ॲपल. द सेकंड कंपनी स्टार्टेड बाय द नरेटर नेक्स्ट. आता हा पेपर मुद्दाम तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. स्पीड फास्ट करून पाहिला तरी चालणार आहे. त्याचं कारण असं आहे, एखाद्या वेळेस जर चुकून डबल हाच पॅसेज जर तुम्हाला पडला, एक्झामला आला, तर तुम्हाला तो सोपा जाणार आहे. त्यामुळे स्पीड फास्ट करून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. थर्ड नंबरचं पहा, सेकंड नंबरचं, द सेकंड कंपनी स्टार्टेड बाय द नरेटर नेक्स्ट असं आन्सर आहे पॅसेजमध्ये. अँड अमेझिंग वुमन द नरेटर फेल इन लव्ह विथ लेव्हरेन. उच्चार एखाद्या वेळेस चुकीचा असेल. आणि या ठिकाणी पहा, फोर्थ, वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल ॲनिमेशन स्टुडिओ पिक्सर असं याचा आन्सर आहे. पहा, हा पॅसेज आहे तो माय सेकंड स्टोरी इज अबाउट लव्ह अँड लॉस पासून खालपर्यंत पॅसेज. पहा, या ठिकाणी हा पॅसेज संपतो. फाउंड इट एट कीप लुकिंग डोंट सेटल इथपर्यंत हा पॅसेज आहे. आणि या पॅसेजमध्ये शोधूनच तुम्ही सगळे आन्सर लिहायचे. खूप सोप्या पद्धतीने हे आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये सापडतात. ॲडवाईस गिवन बाय स्टीव्ह जॉब्स. द थीम ऑफ जॉब्स सेकंड स्टोरी. ॲडवाईस गिवन बाय स्टीव्ह जॉब, डोंट लॉस फेथ, डोंट सेटल. आणि द थीम्स ऑफ जॉब्स सेकंड स्टोरी, लव आणि लॉस. हे त्याचं आन्सर आहे. हे एकदा तुम्ही बघून घरी गेल्यानंतर जर परीक्षेला तोच परत एकदा डायग्रॅम आला तर तुम्हाला सोपं, तीच डायग्रॅम आली तर तुम्हाला सोपं जाणार आहे, म्हणून पाहून जायचं आहे. आता या ठिकाणी पहा, A3, फिलिंग द ब्लँक्स, चूजिंग द करेक्ट फ्रेजेस इन देअर प्रॉपर फॉर्म फ्रॉम द ब्रॅकेट. टू गेट फायर्ड, डिवॅस्टेटिंग, बिगिन टू डाऊन ऑन असं आहे. एखाद्या वेळेस उच्चार चुकत असतील तर समजून घ्या. मला फक्त पेपर दाखवणं हा तुम्हाला उद्देश आहे आणि विथ ॲन्सर दाखवून थोड्याशा काही टिप्स देणं हा माझा उद्देश आहे. आता पहा, या ब्रॅकेटमध्ये वरती जे हे शब्द दिले आहेत ते तुम्ही ॲन्सर याच्यामध्ये घालायचं आहे. फर्स्ट, ऑन कमिटिंग प्रेसिडेंट मिस्टेक द एम्प्लॉई गेट्स फायर्ड फ्रॉम हिज पोस्ट. गेट्स फायर्ड असायचा आन्सर येईल. सेकंड, वेन द टीचर एक्सप्लेन द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम्स इन मॅथ्स इट बिगॅन टू डाऊन ऑन द स्टुडंट्स दॅट द प्रॉब्लेम्स वेअर इझी असायचा आन्सर होईल. आता या ठिकाणी पुढचा क्वेश्चन पहा. A4 डू ॲज डायरेक्टेड. A4 डू ॲज डायरेक्टेड. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द अंडरलाईन वर्ब. इफ यू हॅवंट फाउंड इट कीप लुकिंग. यामध्ये बघा, आयडेंटिफाय द टेन्स, तुम्ही टेन्स कोणता आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. हॅवंट फाउंड हा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. अंडरलाईन वर्क केलं आहे तो टेन्स तुम्ही ओळखायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आन्सर. सेकंड, आय फाउंड व्हॉट आय लव्ह टू डू अर्ली इन लाईफ. आता याच्यामध्ये बघा, आयडेंटिफाय द मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉज. हे तुम्हाला क्वेश्चन हमखास एक्झामला येतात. आयडेंटिफाय द मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. आय फाउंड हा झाला मेन क्लॉज आणि व्हॉट आय लव्ह टू डू अर्ली इन लाईफ हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. आता या ठिकाणी पहा, A5
फेल्युअर इज द की टू सक्सेस, एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या भाषेमध्ये हे सेंटेन्स आहे, त्याबद्दल लिहायचं आहे. फेल्युअर इज द की टू सक्सेस. 2 मार्कचा क्वेश्चन आहे. कमीत कमी तुम्ही 4 लाईन्स लिहायच्या, म्हणजे तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. आता या ठिकाणी पुढे पहा, पुढचं पेज आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कचा क्वेश्चन आहे. स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. ह्याचे आन्सर सगळे ते पॅसेजमध्येच आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. द एज ऑफ द गर्ल वॉज 6. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे स्टेटमेंट काय आहे? फॉल्स आहे. म्हणजे मुलीचं वय 6 वर्षांचं होतं. पॅसेजमध्ये याचा आन्सर आहे. मुलीचे वय 6 वर्षांचे होते का? तर दिस स्टेटमेंट इज फॉल्स. चुकीचं आहे. सेकंड, द बॉय ऑन द बेड वॉज फास्ट अस्लीप. याचं पण आन्सर फॉल्स आहे. म्हणजे पहा, बेडवरचा मुलगा गाढ झोपेत होता. याचा आन्सर आहे फॉल्स आहे याचा आन्सर. पुढचा, पंडित रविशंकर वॉज अ तबला. पुढचं, पंडित रविशंकर वॉज अ तबला मेस्ट्रो. ह्याचं पण आन्सर फॉल्स आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे पंडित रविशंकर होते ते तबलावादक होते, तर ते फॉल्स आहे. शी हॅड सीन हाऊ द डॉक्टर हॅड शेकन देअर हेड्स ग्रेवली. म्हणजे पहा, डॉक्टरांनी कसे गंभीरपणे डोके हलवले होते ते तिने पाहिले होते. डॉक्टरांनी कसं गंभीरपणे डोकं हलवलं होतं ते तिने पाहिलं होतं. याचं आन्सर आहे ट्रू. बरोबर, त्याचा आन्सर ट्रू आहे. हे सगळं पॅसेजमध्ये तुम्हाला आरामशीर सापडतं, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आता मी आत्ता जे आन्सर सांगितलेत ते या पॅसेजमधले आहेत. पहा, लाईफ डाऊन सन यापासून ते खाली बघा, शेवटी हर ब्रदर वॉज डाईंग ऑफ कॅन्सर एवन दो शी. आणि खालीसुद्धा पॅसेज आहे पहा, म्हणजे शेवटी ऑफ देअर गुरुपर्यंत पॅसेज हा आहे. इथे पहा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स गिविंग रिझन्स. अनंत वॉज बेटर दॅन हिज सिस्टर इन प्लेईंग सितार बिकॉज ही वॉज ऑलरेडी एबल टू कंपोज हिज ओन ट्यून्स विच ॲस्ट्रोनाइज्ड देअर गुरु. हे पण पॅसेजमध्ये सापडणार आहे. त्यापुढे पहा, द गर्ल वॉज एक्सायटेड बिकॉज. आता याचा आन्सर मी इथे दिलं नाही, पण मी तुम्हाला पॅसेजमध्ये दाखवते. गर्ल वॉज एक्सायटेड म्हणजे मुलगी उत्साहित होती. ती उत्साहित होती का? कारण शी हॅड बीन सो एक्सायटेड ॲट सीईंग द अनाउन्समेंट दॅट शी हॅड नॉट रिमेंबर्ड दॅट हर ब्रदर वॉज व्हेरी इल. हे त्याचं आन्सर आहे. फाइंड एनी 2 ॲडवर्ब फ्रॉम द पॅसेज एंडिंग विथ LY. ॲक्च्युली ग्रेवली. हे पॅसेजमधले ॲडवर्ब म्हणलं की बघा, LY वाले शब्द तुम्ही लिहायचे. हे लक्षात ठेवा. ॲडवर्ब आलं की LY असणारे शब्द पॅसेजमधले शोधून तुम्ही लिहायचे, कारण त्यांनी पॅसेजमधले सांगितले आहेत. आणि एंडिंगला LY असंही त्यांनी दिलं आहे, म्हणजे सोपं करून दिलेलं आहे. फाइंड एनी 2 कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. कंपाऊंड वर्ड्स सांगितले ते पण पॅसेजमधले. लाईफ टाईम, टेबल टेनिस, अंडरस्टँड हा सुद्धा अंडर आणि स्टँड होतो, त्यामुळे हे पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. हा पण कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता पुढे पहा, डू ॲज डायरेक्टेड. इथे पहा, आय हॅव ऑलवेज वॉन्टेड टू हिअर हिम अँड सी हिम ही सेड. इथे तुम्हाला चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे पहा, एक्झामला या प्रकारचे क्वेश्चन येतात. ही सेड दॅट ही हॅड ऑलवेज वॉन्टेड टू हिअर हिम अँड सी हिम फुल स्टॉप. हिज मदर स्प्रँग टू हिज साईड. ॲड अ क्वेश्चन टॅग. हा प्रश्न तर तुम्ही करूनच जा, कारण हा हमखास येतो आणि सोपा असतो. बघा, हिज मदर स्प्रँग टू हिज साईड डिडंट शी आणि क्वेश्चन मार्क दिला आहे. ॲड क्वेश्चन टॅगमध्ये क्वेश्चन मार्क द्यायला जर तुम्ही विसरला तर तुमचा अर्धा मार्क जाणार आहे. तो फार महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही इथे क्वेश्चन मार्क दिलाच पाहिजे. आता पहा, B5, डिस्क्राईब युअर एक्सपिरियन्स ऑफ एनी म्युझिकल कन्सर्ट दॅट यू हॅव अटेंडेड. म्हणजे इथं तुम्हाला असा प्रश्न दिलेला आहे की तुम्ही उपस्थित असलेल्या कोणत्याही संगीत मैफिलीचा अनुभव सांगा, किंवा तुम्ही कोणत्याही एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला गेलाय, संगीताच्या कार्यक्रमाला गेलाय, तर त्याचा तुम्ही अटेंड केलेला कार्यक्रम असेल तो, तर त्याला तुमचा अनुभव तिथला तुम्ही सांगायचा आहे. 2 मार्काचा आहे. 4 सेंटेन्स तुम्ही लिहायचे आहेत. आता या ठिकाणी पहा, पोएट्री सेक्शन आला आहे. सेक्शन 3 नवीन पेजवर लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द गिवन ॲक्टिव्हिटीज. आयडेंटिफाय द स्टेजेस इन द मॅन्स लाईफ फ्रॉम द गिवन डिस्क्रिप्शन अँड कम्प्लीट द टेबल. असा क्वेश्चन आहे पहा. हे मुद्दाम नजरे घालून जा. फास्ट स्पीडनी पहा, पण एखाद्या वेळेस यातले प्रश्न आले तर तुम्हाला लिहिता येतील. फुल ऑफ स्ट्रेंज ओथ्स, सोल्जर 4th, क्रीपिंग लाईक अ स्नेल, स्कूल बॉय 2nd, सिंगिंग लाईक अ फर्नेस
लवर थर्ड, हॅव्हिंग फेअर राऊंड बेली, जस्टिस फिफ्थ असं त्याचे आन्सर आहेत. आता पहा, पोएम दिली आहे ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेजपासून तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सॅन्स टीथ, सॅन्स आईस, सॅन्स टेस्ट, सॅन्स एव्हरीथिंगपर्यंतची पोएम दिलेली आहे. आता तुम्हाला प्रश्न टाकला आहे, राईट डाऊन द सिमिलॅरिटीज बिटवीन द फर्स्ट अँड द सेवन्थ लास्ट स्टेज ऑफ मॅन्स लाईफ. आता तुम्ही लिहायचं आहे, तुम्हाला काय काय सिमिलॅरिटीज बिटवीन वाटतात, तुम्ही ते मॅन्स लाईफबद्दल, या स्टेजेसबद्दल तुम्ही लिहायचं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज इन द फॉलोइंग लाईन. या ठिकाणी फिगर ऑफ फक्त चूज करायचं आहे फिगर ऑफ स्पीच. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज, बघा याचं चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच यूज इन द फॉलोइंग लाईन. ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज याचं फिगर ऑफ स्पीच काय आहे, तर मेटॅफर आहे. तर मेटॅफर हे आन्सर तुम्ही लिहायचं आहे. पोएममध्येच पुढचा क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स इन पॅरेग्राफ. ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन हे नेहमी तुम्हाला पॉईंट दिले जातात आणि तुम्ही पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. 5 मार्क आहे. 10 सेंटेन्स तरी तुमचे आले पाहिजेत. द हाईट ऑफ द रॅडिक्युलस ही तुम्हाला पोएम आलेली आहे, याबद्दल लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, पॉईंट्स दिले जातात. द टायटल अँड द पोएट ऑफ द पोएम. बघा, इतका महत्त्वाचा प्रश्न. 1 मार्क तर तुम्हाला असाच मिळणार आहे, 1 मार्क. कारण पहा, द हाईट ऑफ द रॅडिक्युलस हे नाव तर पोएमला त्यांनी वरती दिलेलंच आहे. तुम्ही फक्त बघून स्पेलिंग मिस्टेक न करता लिहायचं आहे. आणि शिवाय याचे पोएट कोण आहेत त्याचं देखील नाव इथे दिलं आहे, ते देखील तुम्ही पोएट नेम आहे ते पॅरेग्राफमध्ये स्पेलिंग मिस्टेक न करता लिहायचं आहे. मी इथे क्वेश्चन पेपरवरच आन्सर लिहिल्यामुळे मी पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये दाखवलेलं नाही. मी फक्त जस्ट काय लिहायचं आहे ते फक्त थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आहे. या पद्धतीने लिहायचं आहे. तुम्हाला राईम स्कीम काय आहे ती सुद्धा लिहायची आहे. पहा, हे सगळं पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं. ABCB राईम स्कीम आहे. ABCB फिगर ऑफ स्पीच आहे. पर्सॉनिफिकेशन, ॲलिटरेशन, रिपिटेशन, हायपरबोल. साधारण पोएममध्ये हे पर्सॉनिफिकेशन, ॲलिटरेशन, रिपिटेशन, हायपरबोल असतात बऱ्याच वेळा, त्याच्यामुळे यातलं करून जा फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे ते. आणि सेंट्रल आयडिया म्हणजे थीम, एक त्या पोएमची मध्यवर्ती आयडिया किंवा कल्पना काय आहे हे तुम्ही पॅरेग्राफमध्ये लिहून साधारण 9-10 लाईन तुम्ही लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क म्हणजे 5 मार्क मिळणार आहे. इथे पहा, सेक्शन नंबर 4, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. पॅसेजच्या टेक्स्टच्या बाहेर, टेक्स्टबुकच्या बाहेरचे पॅसेज याच्यामध्ये येतात नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये. रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी, ग्रामर आणि समरी. क्वेश्चन नंबर 4 नवीन पेजवर हा चालू करायचा सेक्शन आहे. वरती लिहायचं सेक्शन 4, खाली लिहायचं क्वेश्चन नंबर 4A. रीड द फॉलोइंग पॅसेज. ही लिहून घेण्याची काही गरज नाही. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज. A1 कम्प्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. वेब चार्ट दिला आहे. बघा, ही डायग्राम तुम्ही काढायची आहे आणि लिहायचं आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ टुरिस्ट डेस्टिनेशन इन केरला, कल्चरल एक्सपिरियन्स, नॅचरल ब्युटी, रिलॅक्सेशन अँड वेलनेस, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज हे त्याचे आन्सर आहेत. वरतीचे आन्सर मी आता तुम्हाला सांगितलं आहे ते या पॅसेजमधलं शोधून तुम्ही आन्सर लिहायचं आहे. केरला इज द लँड ऑफ मॅजिक पासून पहा खालपर्यंत हा पॅसेज आहे, इथपर्यंत. मोस्ट रिफ्रेशिंग हॉलिडे यू कुड एव्हर हॅव, इथपर्यंत. आता पहा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल असा क्वेश्चन आहे. सिटी दिली आहे आणि स्पेशालिटी तुम्ही लिहायची आहे. हे सगळं पॅसेजमध्ये सापडणार आहे. पहा, या ठिकाणी कोची, थेक्कडी, तिरुवनंतपुरम, ॲलप्पी. द ओल्डेस्ट युरोपियन बिल्ड चर्च इन इंडिया कोची आहे. थेक्कडी हे जे आहे ते प्लॅन्टेशन्स ऑफ कार्डमम टी अँड कॉफी ते आहे. तिरुवनंतपुरम पद्मनाभास्वामी टेम्पल याचा आन्सर मी तुम्हाला दाखवते, पॅसेजमध्ये आहे. आणि ॲलप्पी बॅकवॉटर्स इंट्रिकेट नेटवर्क ऑफ कॅनल्स हे त्याचा आन्सर आहे. हे तिरुवनंतपुरम जे आहे त्याचा आन्सर मोठा आहे त्यामुळे मी इथं लिहिलं नाही, पण मी ते तुम्हाला दाखवते आत्ता. हे पहा, या ठिकाणी याचं आन्सर आहे. हे आहे तसंच लिहायचं आहे. पहा, हे इथून ते इथपर्यंत बीचेसपर्यंत आहे तसं आन्सर तुम्ही लिहायचं आहे. साधारण आयडिया येणार आहे की पेपर कसा येतो ते. याच्यासाठीच आपण हा पेपर आता पाहत आहोत, त्यामुळे फास्ट स्पीडनी का होईना पण शेवटपर्यंत पेपर नक्की बघून जा. मॅच द वर्ड्स इन कॉलम A अँड विथ देअर मिनिंग्स ऑफ कॉलम B. चार्म, क्रॅगी, रिफ्लेक्ट आणि स्पेल बाइंडिंग. आता याचं पण जे आन्सर आहे ते मी इथं दिले आहेत बघा. चार्म, मॅजिकल स्पेल. क्रॅगी याचा आन्सर आहे स्टीप. रिफ्लेक्ट याचा आन्सर आहे थ्रो बॅक लाईट ऑर हीट. आणि स्पेल बाइंडिंग याचा आन्सर आहे एन्थ्रॉलिंग, हे त्याचं आन्सर आहे.
अशा प्रकारे टेबल तुम्ही कंप्लीट करायचं आहे. आता पहा A4 क्वेश्चन आहे इथे. डू ॲज डायरेक्टेड. यू कॅन चूज अ प्लेस ऑफ युअर ड्रीम्स. यूज द मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन अँड रिराईट द सेंटेन्स. मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. तुम्ही यू कॅन चूज तिथं फक्त लिहायचं यू मस्ट चूज अ प्लेस आणि पुढे ऑफ युअर ड्रीम्स आणि फुल स्टॉप. यू मस्ट चूज अ प्लेस ऑफ युअर ड्रीम्स फुल स्टॉप. 1 मार्कचा हा क्वेश्चन आहे. तुम्हाला याचे मार्क मिळतील. पुढे केरला इज द लँड ऑफ मॅजिक अँड आयुर्वेदिक मसाजेस. रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो. केरला इज नॉट ओनली द लँड ऑफ मॅजिक बट ऑल्सो ऑफ आयुर्वेदिक मसाजेस. असं याचा आन्सर आहे. A5. वाय इज टुरिझम इंडस्ट्री इम्पॉर्टंट फॉर द इंडियन इकॉनॉमी टू फ्लरिश. आता या ठिकाणी काय प्रश्न विचारला आहे पहा. या ठिकाणी असा प्रश्न विचारला आहे की भारतीय अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी पर्यटन का महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला इथे फक्त 2 पॉईंट लिहून दाखवले आहेत. हे पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक्सपांड करून लिहायचे आहेत. हे जे काय आहेत ते इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन आणि फॉरेन एक्सचेंज अर्निंग्स हे 2 पॉईंट घेऊन तुम्ही लिहू शकता. पुढचा क्वेश्चन आहे बी. क्वेश्चन बी आहे समरी रायटिंग. इथे पहा. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट इट्स समरी इन अ पॅरेग्राफ. सजेस्ट सुटेबल टायटल. समरी खूप सोपी असते लिहायला. तुम्ही 1/3 पार्ट लिहायचा असतो आणि एक त्याला सुटेबल असं टायटल द्यायचं असतं. क्वेश्चन नंबर 4A तुम्ही काढायचा तुमच्या क्वेश्चन पेपरमधला आणि त्याचीच त्या पॅरेग्राफची त्या पॅसेज दिलेल्या पॅसेजची समरी तुम्ही लिहायची. समरी म्हणजे सारांश. म्हणजे पूर्ण पॅसेज जो दिलेला असतो त्याचा 1/3 भाग तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहायचा असतो आणि त्याला एक टायटल द्यायचं. इथे मी टायटल देऊन दाखवले एक्सप्लोरिंग द एनॅक्टिंग डायव्हर्सिटी ऑफ केरला असं मी इथे नाव लिहून दाखवलंय. असं तुम्ही टायटल एखाद्या या प्रकारचं टायटल तुम्ही लिहायचं आणि खाली तुम्ही अतिशय थोडक्यामध्ये संपूर्ण पॅसेजचा अर्थ एकाच समरीमध्ये येईल असं तुम्ही ते रायटिंग करायचं. असं तुम्ही आन्सर लिहायचा. आता पुढे पहा सेक्शन नंबर 5 आणि हा येतो नवीन पेजवर. सेक्शन 5 लिहायचा रायटिंग स्किल नवीन पेजवर. ह्या सेक्शन 5 साठीच सुरुवातीपासूनच पेपरचा स्पीड फास्ट ठेवायचा आहे कारण याच्यामध्ये लिहायला तुम्हाला खूप असतं आणि तुम्ही सुरुवातीपासून जर स्पीड मेंटेन केला नाही तर तुमचा पेपर उरकणार नाही आणि तुम्हाला जे लिहायचं येत आहे ते सुद्धा लिहायला तुम्हाला वेळ पुरणार नाही. त्यामुळे सुरुवातीपासून पेपर अतिशय स्पेलिंग मिस्टेक न करता फास्ट लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5A लेटर रायटिंग. इमॅजिन यू आर सोहम और सोहिनी दरगण रिसाइडिंग ॲट 208 स्वर्णधाम हीरा कॉलनी मुंबई 400052. रीड द फॉलोइंग स्निपेट अँड राईट अ लेटर बेस ऑन इट. आता या ठिकाणी पहा तुम्हाला इथे एक स्पोर्टविषयी दिला आहे की स्पोर्ट तुमच्या शरीरासाठी कसं आवश्यक आहे याविषयीचा इथे पॅरेग्राफ दिलेला आहे. पहा स्पोर्ट म्हणजे खेळ आपल्याला कसा सक्षम बनवतो हे या पॅसेजमध्ये दिलं आहे आणि ह्या पॅसेज वाचूनच तुम्ही लेटर रायटिंग करायचं आहे. यामध्ये पण 2 ऑप्शन आहेत पहा. फॉर्मल लेटर तुम्ही लिहायचं आहे किंवा इनफॉर्मल लेटर तुम्ही लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा फॉर्मल लेटरमध्ये काय करायचं आहे ते स्पोर्टचं जे खेळाचं महत्त्व आहे की तुमच्या शरीराला ते कसं सक्षम बनवतं त्याविषयीच हे दोन्ही लेटर आहेत. पण ते तुम्ही एक फॉर्मल किंवा इनफॉर्मल दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे. एकच लिहायचं आहे यामधलं. राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ अ न्यूजपेपर टू क्रिएट अवेअरनेस अबाउट द रोल ऑफ द स्पोर्ट्स इन द स्टुडंट्स लाईफ. या ठिकाणी असा विषय दिला आहे. या ठिकाणी तुम्हाला असा विषय दिला आहे की विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वृत्तपत्राच्या संपादकाला पत्र लिहा असा विषय या ठिकाणी दिला आहे. आणि पुढे इन्फॉर्मल लेटर जिथं आहे तिथे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला पत्र लिहायचं आहे. तुमच्या मैत्रिणीला तुम्ही पत्र लिहायचं आहे. तुम्ही कल्पना अशी करायची की तुम्ही सोहम किंवा सोहिनी दरगण आहात आणि तुमचा पत्ता 208 स्वर्णधाम हीरा कॉलनी मुंबई असा आहे आणि असं म्हणून तुम्ही स्वतः हे सोहम किंवा सोहिनी आहे असं म्हणून तुम्ही हे लेटर लिहायचं आहे. हे लेटर लिहिताना पहा हा पॅसेज व्यवस्थित तुम्ही रीड करायचा. फक्त एक पत्र कोणतं लिहायचं ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आणि पत्र लिहायचं आहे. अतिशय सोपं. फक्त कसं पत्राचा सब्जेक्ट नेमका काय आहे विषय काय आहे हा तुम्हाला कळला पाहिजे. पहा पत्र लिहिताना 24 नोव्हेंबर 2022 सोहम दरगण 208 स्वर्णधार हीरा कॉलनी मुंबई असा ॲड्रेस तुम्ही लिहायचा. वरती डेट लिहायची. त्याच्यावरती एडिटर टाइम्स ऑफ इंडिया हनुमान नगर मुंबई 9889 जे काय असेल ते 40098 असं तुम्ही नंबर लिहायचा आणि खाली तुम्ही रिस्पेक्टेड सर म्हणून तुम्ही पत्र लिहायला चालू करायचं लेटर लिहायला आणि लास्टला तुम्ही लिहायचं युअर्स फेथफुली जे काय असेल ते सोहम सोहनी लिहायचं असेल ते. आणि इन्फॉर्मल लेटर लिहिताना
की तुमच्या मैत्रीण नेहाला तुम्ही लिहित असाल तर नेहा किंवा निशांत, डिअर नेहा किंवा निशांत असं लिहून तुम्ही पत्राला सुरुवात करायची आहे. आणि लास्टला तुम्ही युअर्स फ्रेंड जो काय आहे ते सोहिनी किंवा सोहन हे तुम्ही लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही पत्र लिहायचं आहे. पत्र लिहिणं पण सोपं आहे. असा देखील प्रश्न येतो. आता क्वेश्चन नंबर 6मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. व्हर्बल टू नॉन व्हर्बल. तुम्हाला व्हर्बल दिलं जाणार आहे म्हणजे लिहून दिलं जाणार आहे हे सगळा पॅसेज आणि तुम्ही नॉन व्हर्बलमध्ये लिहायचं आहे. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट द फ्लो चार्ट. तुम्ही एक फ्लो चार्ट तयार करायचा आहे. फॉर द सेम अँड गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटल लिहायला विसरायचं नाही. असं तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहायचं. नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे मला जास्त सोपं वाटतं. ट्रान्सफर द गिवन इन्फॉर्मेशन इन टू अ पॅरेग्राफ, सजेस्ट सुटेबल टायटल. सगळ्यात पहिल्यांदा सुटेबल टायटल द्यायचं आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायला चालू करायचं. कॉज बाय मॅन, कॉज बाय नेचर आणि सोल्युशन्स. तुम्ही हा जर चार्ट समजावून घेतला तर तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे ती ट्रान्सफर करायला पॅरेग्राफमध्ये अजिबात अवघड जाणार नाही. तर या ठिकाणी काय दिलं आहे, त्या ठिकाणी पहा तुम्हाला असं दिलं आहे कॉज बाय मॅन म्हणजे बघा माणसामुळे, कॉज बाय नेचर म्हणजे निसर्गामुळे आणि सोल्युशन्स म्हणजे काय उपाययोजना. फर्स्ट आहे टू मेनी पीपल म्हणजे खूप जास्त लोक. ड्रॉट्स म्हणजे काय तर दुष्काळ. स्ट्रिक्टर लॉज टू कंट्रोल पोल्युशन याचा अर्थ लोकसंख्या नियंत्रणासाठी कडक कायदे असं आहे. त्याच्यानंतर पहा खाली मोर ॲग्रिकल्चर लँड रिक्वायर्ड टू मीट द नीड्स ऑफ द एव्हर ग्रोईंग पॉप्युलेशन म्हणजे शेतीयोग्य जमीन, शेतीसाठीची जी जमीन आहे ती आपल्याला जीवनाला आपल्या जमीन आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतीयोग्य जमीन आपल्याला हवी. आणि फ्लड्स म्हणजे पूर. त्यानंतर स्ट्रिक्टर लॉज अँड प्रॉपर एक्झिक्युशन ऑफ लॉज याचा अर्थ कायद्यांची अंमलबजावणी जी आहे ती झाली पाहिजे असं या ठिकाणी दिलं आहे. आता खाली पहा या ठिकाणी तुम्हाला थर्ड आहे नंबरचं ते कटिंग ऑफ फॉरेस्ट फॉर वूड. जंगलतोड का केली जाते, लाकडासाठी केली जाते. फॉरेस्ट फायर होतात, त्याच्यामुळे काय होतात, फॉरेस्ट फायर होतात. यूज अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट होतात. यूज अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट होतात नाही, यूज अल्टरनेटिव्ह प्रोडक्ट. तुम्ही इतर प्रोडक्टचा यूज केला पाहिजे. पोचिंग बाय हंटर्स इथे पहा. रिड्यूस डिमांड फॉर इलिगल वाईल्डलाईफ पार्ट्स अँड प्रोडक्ट्स बाय नॉट परचेसिंग प्रोडक्ट्स मेड फ्रॉम दीज आयटम्स म्हणजे या ठिकाणी असं सांगितलं आहे की शिकारींकडून सुद्धा शिकार होते. पोचिंग बाय हंटर्स म्हणजे शिकारींकडून शिकार होते, त्यामुळे रिड्यूस डिमांड फॉर इलिगल वाईल्डलाईफ. तर असं या ठिकाणी पॅसेजमध्ये दिलं आहे आणि तुम्ही हे सगळं पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. तर मला हे सोपं जास्त वाटतं. पहा हा जो क्वेश्चन आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा जो क्वेश्चन आहे पॅरेग्राफमध्ये लिहायचा एक सुटेबल टायटल देऊन हा जास्त सोपा वाटतो. हा तुम्ही लिहिला तरी चांगले मार्क तुम्हाला मिळतील. पुढे पाहूया आपण आता. ड्राफ्टिंग स्पीच B1 ड्राफ्टिंग स्पीच. प्रिपेअर अ स्पीच. आता पहा प्रिपेअर अ स्पीच टू बी डिलिव्हर्ड इन युअर स्कूल असेंब्ली. द टॉपिक गिवन टू यू इज नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन सेल्फ स्टडी. बघा तुम्हाला काय इथे दिलेलं आहे की स्व अभ्यासापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. नथिंग इज मोर इम्पॉर्टंट दॅन सेल्फ स्टडी. स्वतःचा अभ्यास स्वतः करण्याशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. म्हणजे एक स्वतःचा अभ्यास आहे तोच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा दुसरं काहीच इम्पॉर्टंट नाही असं दिलं आहे. यू मे यूज द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला पॉईंट्स दिले आहेत या ठिकाणी पहा. बघा पॉईंट काय दिले आहेत तुम्हाला. लर्न मोर एफिशियंटली, लर्न ॲट युअर ओन प्लेस, एनकरेजेस क्युरियासिटी आणि बूस्ट स्टुडंट सेल्फ एस्टीम असे या ठिकाणी पॉईंट तुम्हाला दिले आहेत. पहा त्याचा अर्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगते. लर्न मोर एफिशियंटली याचा अर्थ अधिक कार्यक्षमतेने तुम्ही शिका. लर्न ॲट युअर ओन प्लेस म्हणजे तुमच्या स्वतःच्या गतीने तुम्ही शिका. ओन पेस, प्लेस नाही सॉरी पेस. लर्न ॲट युअर पेस म्हणजे तुमच्या गतीने शिका. एनकरेजेस क्युरिओसिटी याचा अर्थ कुतूहलाला तुम्ही प्रोत्साहन द्या. बूस्ट स्टुडंट सेल्फ एस्टीम म्हणजे विद्यार्थ्यांचा स्वाभिमान वाढवते. बरोबर. बूस्ट स्टुडंट सेल्फ एस्टीम विद्यार्थ्यांचा स्वाभिमान वाढवते. हे सेल्फ जो एस्टीम आहे तो वाढवते. किंवा व्ह्यू काउंटर व्ह्यू तुम्ही लिहायचा आहे. पहा राईट युअर काउंटर व्ह्यू इन अ पॅरेग्राफ ऑन द फॉलोइंग व्ह्यूज. सोशल नेटवर्किंग साईट्स आर नॉट नेसेसिटी. खूप महत्त्वाचा इथे टॉपिक दिला आहे आणि तुमचा त्याच्यावरती दृष्टिकोन काय आहे, तुमचा व्ह्यू त्याच्यावरती काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. आता या ठिकाणी पहा त्याचा अर्थ असा आहे की सोशल नेटवर्किंग साईट्स ज्या आहेत त्या गरजेच्या नाहीत. सोशल नेटवर्किंग साईट ज्या आहेत त्या गरजेच्या नाहीत असा टॉपिक इथे दिला आहे. ते तुमच्या व्ह्यूप्रमाणे तुम्ही लिहायचं आहे. देअर आर अदर वेज ऑफ कनेक्टिंग अँड स्टेईंग इन टच म्हणजे संपर्कात राहण्याचे इतरही मार्ग आहेत. कनेक्ट राहण्याचे किंवा कनेक्टिंग आणि स्टेईंगचे इतरही आपले एकमेकांशी कनेक्ट राहण्याचे मार्ग आहेत. सोशल नेटवर्किंगची गरज नाही असं इथं दिलं आहे. तुमचा व्ह्यू काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. पीपल मे रिसॉर्ट टू डिसऑनेस्टी म्हणजे लोक अप्रामाणिकपणाचा अवलंब करू शकतात त्याच्यामुळे सोशल नेटवर्किंग साईट्समुळे.
सायबर क्राईम्स आर ऑन द राईज. याचा अर्थ सायबर गुन्हे वाढत आहेत. कशामुळे? सोशल नेटवर्किंग साईट्स, त्यामुळे गरजेच्या नाहीत. हा व्ह्यू तुम्ही लिहायचा आहे. आणि व्हायटल पर्सनल इन्फॉर्मेशन मे बी मिसयूज, म्हणजे महत्त्वाच्या किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर यातून होऊ शकतो सोशल नेटवर्किंग साईट्समुळे. अशा प्रकारे याचा अर्थ इथे आपल्याला समजून घेऊन आपल्याला तो आपला व्ह्यू काय आहे तो लिहायचा आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 7 हा सुद्धा पुढच्या नवीन पेजवर तुम्ही लिहायचा आहे. 6 आहे. इथे 6 दिला आहे क्रिएटिव्ह रायटिंग. इथं क्वेश्चन 7 दिला आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, एक्सपांड द थीम. तुम्हाला एखादी थीम दिली जाईल आणि तुम्ही ती एक्सपांड करायची आहे. म्हणजे तुम्ही तिला त्या जी थीम आहे तिला पूर्णपणे डिस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे काय आहे हे? तर ट्रीज नेचर्स गिफ्ट टू मॅन. याचा अर्थ असा आहे बघा, पहा, झाडे जी आहेत ती निसर्गाने माणसाला दिलेलं गिफ्ट आहे, असं याचा अर्थ आहे. आणि हा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे लिहू शकता. ही थीम तुम्ही एक्सपांड करायची. फक्त कशा असतात ह्या ज्या थीम असतात त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा. अर्थच जर चुकीचा कळाला तुम्हाला तर तुम्हाला ती थीम व्यवस्थित एक्सपांड करता येणार नाही आणि चुकीचं काहीतरी होऊन जाईल. आता पुढचा क्वेश्चन आहे न्यूज रिपोर्ट A2. प्रिपेअर न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द फॉलोइंग. चाइल्ड लेबर्स रेस्क्यूड फ्रॉम द स्टोन क्वेरीज, असा इथे सब्जेक्ट दिला आहे. आता या सब्जेक्टचा अर्थ काय आहे तर तुम्हाला सांगते मी. दगडखाणीतून बालकामगारांची सुटका, दगडखाणीमधून बालकामगारांची सुटका, असा तुम्हाला न्यूज रिपोर्ट द्यायचा आहे पेपरला आणि तुम्ही ती बातमी तयार करायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे डेव्हलपिंग अ स्टोरी नरेटिंग अँड एक्सपिरियन्स. 5 मार्कचा क्वेश्चन आहे. सोप्पा असतो. डेव्हलप अ स्टोरी इन अबाउट 80 to 100 वर्ड्स विथ द फॉलोइंग बिगिनिंग. गिव्ह अ सुटेबल टायटल. सुटेबल टायटल स्टोरीला द्यायचंच आहे, तेव्हा तुम्हाला मार्क मिळणार आहेत. अनिता वॉज इन अ केक शॉप टू बाय अ केक फॉर हर बर्थडे. शी सॉ स्मॉल बेकर बॉय आउटसाइड द शॉप. अनिता काय करत होती? केक घेत होती केकच्या दुकानामधून तिच्या बर्थडेसाठी, आणि तिने एक भिकारी असा मुलगा रस्त्यावर शॉपच्या बाहेर पाहिला. अशी सुरुवात करून तुम्ही ती स्टोरी लिहायची आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता इथे पहा, नरेट अँड एक्सपिरियन्स. नरेट अँड एक्सपिरियन्स इन अबाउट 80 to 100 वर्ड्स विथ द फॉलोइंग एंडिंग गिव्ह अ सुटेबल टायटल. आता वरती काय, वरच्या प्रश्नामध्ये पहा तुम्हाला त्यांनी सुरुवात दिली होती आणि या प्रश्नामध्ये तुम्ही जो एक्सपिरियन्स आहे त्याचा लास्ट त्यांनी दिला आहे, शेवट त्यांनी दिला आहे आणि तुम्ही बिगिन करून सुरुवात करून त्याची तुम्ही ही स्टोरी तयार करायची आहे. अशा प्रकारे हा नरेट एक्सपिरियन्स तुम्ही करायचा आहे. इथे देखील मी तुम्हाला त्याचा थोडासा अर्थ सांगते. आफ्टर द सम्प्ट्युटस मील इन अ लक्झरियस हॉटेल आय डिस्कवर्ड दॅट आय हॅड फॉरगॉटन माय वॉलेट ॲट होम. याचा अर्थ असा आहे की एका अलिशान हॉटेलमध्ये जेवणानंतर मला असं कळालं, म्हणजे खूप मोठं हॉटेल होतं ते, भव्य हॉटेल होतं, लक्झरियस हॉटेल, आणि त्याच्या जेवणानंतर मला असं कळालं की माझं पाकीट मी घरी विसरलो आहे. मग आता काय फजिती झाली हे तुम्ही तुमच्या सुटेबल टायटलमधून दाखवायचं आहे आणि पूर्णपणे तुमचा एक्सपिरियन्स लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हा जो पेपर आहे इथे संपलेला आहे. माझे असे नवीन नवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जसे एक्झामच्या पुढचे सब्जेक्ट येणार आहेत तशा मी व्हिडिओ टाकत राहणार आहे. पेपरच्याच नाही तर इम्पॉर्टंट अशा व्हिडिओ टाकल्या जातील. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.